तर विषय भैया शेठचा आज म्हणजे तेव्हापासून आज पहिल्यांदा मी व्हिडिओ बोललो भैया शेठ म्हणजे बंद केलेलं बोलायचं कारण की आज विषय निघाला म्हणून म्हटलं सांगावं भैया शेठच्या विषयी जर जाणून घ्यायचा असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि दुसरा विषय भारतचा मालक जेव्हा तर भारतच आपल्याकडे त्या मालकाविषयी जे त्याने रिप्लाय कमेंट वगैरे केला म्हणजे त्यांचा जो व्हिडिओ आला आहे मुलाखतीचा त्याच्याबद्दल एक पुढे बोललोय काय काय पण तुम्ही शेवट मुलाखतीच्या व्हिडिओ बद्दल नाही तर मुलाखतीच्या खालच्या कमेंट मधल्या रिप्लाय बद्दल आहे. हा रिप्लाय बद्दल ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही स्किप वगैरे करू नका परत आणि आपल्या फॅमिली आणि परत तुम्ही कमेंट करणार की काय काय तर सांगणार नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही दिलेली आहेत. हा विषय क्लोज. चल तर विषय काय झाला आहे आज व्हिडिओ करायचा दुसऱ्या कंटिन्यूवर तर काल काल मुलाखत आल्या नाही होय दादांची काल मुलाखत आल्या तर मला ते फॅमिलीचं का नाही बऱ्यापैकी मला फोन आलं व्हॉट्सअपला मेसेज आलं इंस्टाला मेसेज आले दादा मुलाखत बघितली का मुलाखत कोणाची मुलाखत आहे तर भारतच्या मालकाने मुलाखत आल्या भारतनं बोलायला केला म्हणून ते काय आपल्याला बोललेलं नाही ती मुलाखती फक्त कमेंट आपल्याच होत्या सगळ्या आणि काय काय निगेटिव्ह पण कमेंट होत्या हो ना तर काय काय निगेटिव्ह पण कमेंट होत्या ते काय आपण काय आता निगेटिव्ह कमेंटचं लक्ष काढलं ते असून खरं भारतच्या मालकाने एका कमेंटला रिप्लाय दिला आहे ते पण मला व्हॉट्सअपला याला इंस्टाला मेसेज आला दादा बघा काय रिप्लाय दिला भारतच्या मालकाने तर रिप्लाय काय दिलेला बघा म्हणजे एक कमेंट काय आली ती 5005 फॅमिलीचा सपोर्ट आहे पण तुम्ही विसरले 5005 फॅमिलीमुळे तुम्हाला खरं तर ओळख जास्त भेटली नाहीतरी आधी तुम्ही रडत होते जे तुम्ही वेगळे झालात का झालात ते तुमचं तुम्हाला माहीत आम्ही काय बोलत नाही पण तुम्ही विसरला मग याने रिप्लाय दिलाय त्याला मग त्या दादाला की खूप हाल झाले राव शेठजी आमचे तिकडे शब्द दिला तो पाळावा आपला पण नंदी आहे आणि लोकांचाही नंदीच असतो एवढेच सांगतो तुम्हाला हा गुलाल भारतच्या कष्टाचा आहे तुमच्या माझ्या नाही तो भारतचा आहे मी बैलाबद्दल बोलतोय कुणाला बोलण्यासाठी मी कष्ट केले नाही धन्यवाद. तर मला काय म्हणायचं आहे खूप हाल झाले राव शेठजी आमचे तिकडे तुमचं झालं का आमचं हाल झालं आता कुठलं त्यांचं हाल झालं ते काय कळना काय झाला विषय त्यांनी पहिला व्हिडिओ टाकला मुलाखतीत ती बैल विकणार आहे तिथं सगळे सासर म्हणजे जेव्हा आपला नंबर होता ते दिला तर याच नाही द्या दिला तर याच नाही द्या मग ती पण ती कन्फ्यूज झाली त्यांनी माझ्यावर कॉन्टॅक्ट केला भारतच्या मालकानं तर मी त्या 2-3 दिवस घालू होते परत भाज्या योगायोगाने पुण्यात होता भाज्या आणायला निघाले तेव्हा कुठं ते स्कूटीहून गेलो आम्ही रणजित भाऊजी होतं हा परत भारत मालक वाट बघत बसले साताऱ्यात मग तिथनं स्कूटीवर बसून माग पिकअप लावलेले हा माग पिकअपला गोटा बिटा बघून आलो परत येताना भाज्याला घेऊन येताना पुण्यातनं भारत भरला ठरलेला भारतच फक्त घ्यायला परत किल्लर काय झालं आपल्यात बाहेर शेट होतो तेव्हा बाहेर शेट होतो तेव्हा बाई काय म्हणला किल्लर आला माझ्याकडे बांध मग परत किल्लर आणला किल्लर तिकडे बांधल्यावर बर बैल ते 6 महिने आधी बसून होते त्यासनी व्यायाम नाही काय नाही अशी जड अंगाची झालेली आणि पावसाळा चालू होता एवढं पाया जायचं व्यायाम घेतला त्यातलं व्यायाम शिकवला म्हणजे व्यायाम घेतला तरी भारत मला घेता आधीमध्ये आधी म्हणायला आढळलं तुम्ही व्यायाम वगैरे घेताय आपल्या नंदीकडे लक्ष दिलं नाही तिकडे जास्त लक्ष दिलं इसनीला अजिबात धक्का लागल्यावर लावल्या नव्हतं त्यामुळे नाकात जखमावून जरा इसनीला हात लावला की रक्त यायचं किलरचं तर बेकार हाल झालेलं परत डॉक्टर बोलवून वगैरे सगळं केलं परत काय झालं गोंडाभाऊ म्हणायला लागलं म्हणजे बाईला फोन केला बाईला की गोंडाभाऊ म्हणायला लागलं मी पण इकडे येतो बाकीचं नंदी घेऊन म्हणजे तुम्हाला पण मदत होईल आणि नंदीवर पण लक्ष राहील मग गोंडाभाऊ परत आलं बाकीचं नंदी घेऊन त्यांचा व्यायाम आपली 7 त्यांची 7 टोटल 12-13 बैल होती त्यातलं वेळ काढून रानाची कामं बोंबालीच त्या सगळ्या ह्याच्यात आणि तिथं भारत होता मला 2-3 वेळा गट काढलाय जातो ही बाकीची आपण आपली बसून ठेवलेली तर त्यांची चालू होती
फॅमिली बी ओरडत होती की आपले ठेवले ते गोष्टी. तरी आम्ही लक्ष दिलं नाही हो कमेंट आणि कमेंटाचे किती बैल घालवा हो, आपली आपल्याकडे ठेवलेली वस्तू दुसऱ्यावर लक्ष द्या, असं कमेंट येत होती. आणि अमोल भाऊजीसने आणि सोनू भाऊजीसने बोलवायचं एकच कारण की ही सगळ्याला हाईट पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून म्हणजे पहिला आणल्यापासून सगळा इतिहास माहित आहे पण काय काय केलं कॅमेरा मागे हे या दोघांना पण माहिती आहे कष्ट आणि त्या बाईला पण माहिती कष्ट. आणि अमोल भाऊजी सोनू भाऊजी सांगतात की तुम्ही इथं चुकताय, अरे तू ते चुकतोयस, तू बास कर, ही कर, ह्यांचा सल्ला असते तरी पण ह्यांनी म्हणतात जाऊ दे पुढं. नाही ऐकत नाही. पहिल्यांदा मी सांगत होतो काय नको आपल्याला कुणाचे काय नको हे असंच असते परत वाईट पाण्याचं असतं. वाईटपणा म्हणजे काय केलं तर वाईटपणा घ्या आपण आता बोलणारच तोंडाला आता आणि काय पाठवले तिकडे गेले आमचा हाल हा. झाला सगळा पावसाळा काढला राव तुम्ही इथं. आणि हो आणि एक विषय सांगतो सांगली जिल्ह्यातलं गाव आहे एक म्हणजे वेळेवर बोलली आता गाव शेनेगाव पण विसरलं बरं का सांगली जिल्ह्यात एका ठिकाणी पाठवले मग त्याच निर्दातीचं नाव घेऊन आपल्याला मोठेपणा वगैरे काय नको आहे निम्याच्यावर महाराष्ट्र आपलं व्हिडिओ बघतो त्यामुळे गावाचं पण काय राहू आणि युट्यूबवर सगळ्यांनी बघितल्यामुळेच कमेंट केले की तुम्ही निदान असं नाव घ्यायचं. पण नावासाठी पण हे व्हिडिओ केलेला व्हिडिओ काय झाला ह्या त्यांच्या महाराष्ट्र मालकाच्या रिप्लायमुळे व्हिडिओ गेलाय पण त्यांची मी गोंडाला फोन लावला आज सकाळी. गोंडाभाऊ म्हणलं काय विषय मला गोंडाभाऊ तिथंच आहे कामाला. गोंडाभाऊ म्हणला मी महिना झालं बंद आहे तिथं कामाला. हे काय करायचं आपल्याला पण असं बघ तुमचा तुम्हाला मलाच माहिती नंतर आहे. असं मग करून 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 आणि असं म्हणायचं म्हटलं बेकार वाटतं. नंदीविषयी काय नाही रे वाईटपणा नाही गुलाब केला म्हणजे आम्ही जाऊन आनंदच आहे. बारा दोन माझा जीव किती वाचल्याला माघारी नेऊन बांधल्यात माहिती होय, भाऊजींच्या गोट्यावर. चर्चा झालेली मित्रांनी तिथं गोठाभर तो गोठा साफ कराय कोण आपण ट्रॅक्टर बाहेर काढला. ट्रॅक्टर 1-1.5 महिना बाहेरच ट्रॅक्टर गेला गेला असता बरं बाहेर काढताना किती कष्ट होती परत ट्रॅक्टर आत घातला परत ते मला ते म्हणजे बेकार वाटतं म्हणून त्याने भारत चालून बांधला. परत म्हणायला लागले की गायाचे वासन वगैरे भारत खायला वासाड आहे मग परत मग चालते मग तुमचं नुकसान होत असलं तर आपण मग गेले कुठं कासवडेच नाही आधी कासेगावात गावात येतं आपण हा आधी काशी बरं काशीवर जाताना बघा तुम्ही मॅट त्यांचं असं म्हणजे पाणी मारून गिरमाट टाकून असं घासून गेलंय प्रश्न ती गाडीत भरलंय बरं हे पण माल उतरावं तिथं माल उतरा आम्हीच गेलो सगळं तिथलं सेटिंग बिटिंग ही लावून भाऊजी रिक्षा तिथंच ठेवून गाड्यावरनी येऊन माल सगळा उतरून बरं एवढं असंच हे करू तसं आणि असं हा एवढं सगळं विसरलोय जागेवर बरं तसं असतं मला काय तर म्हणलं असतं बैल बारान जावा कशी तुम्हाला न्याय तशी घेऊन जावा आम्हाला काय करायचं. आणि आपली 5005 फॅमिली तिथे जाऊन कमेंट करते कारण ती नंदी इथं आल्यापासूनच जी व्हिडिओ आहे ती जास्तोपर्यंतचे व्हिडिओ आहे ती कधीच काय नाही. आणि आपण त्यांना स्पष्ट भाऊजीचे माहिती आहे घरातली काय म्हणत होते तुम्ही इथं शेड बांधा आणि मनी मग पैसे घालले शेड बांधा कायमस्वरूपी इथं राहावा कशाला इकडे आम्ही काय घेतच नाही तिथं शेड बांधायचं बस लावतो तिथं म्हणजे शेड बांधा तुमचं नदीकडे राहतील आपलं नदीकडे राहतील आणि सगळ्यांचं लक्ष राहील. आणि भाऊजींनी बघितलंय आपण शेड बांधा वगैरे सगळं म्हणलं तो वैरण गाडी जिथल्या तिथं चालू होतं सगळं. फक्त ही अशी कमेंट केल्यामुळे मी व्हिडिओ केला मी लक्ष दिलं नव्हतं या व्हिडिओवर म्हणजे त्या कमेंट बाकीच्या निगेटिव्ह पण आलेली की आपल्या फॅमिलीच्या 5005च्या काय काय निगेटिव्ह बोललेली तिकडे लक्ष नाही. घराच्या मालकांना असा रिप्लाय दिलाय बरं आणि इकडे रिप्लाय दिला एखादा तो गोंडाबाबा बिचारा एकटा सगळी बहिणी सांभाळा त्याच मी रिप्लाय दिलाय. बाबा सुशांत निकम यांचं काहीच नाही यांच्यामध्ये भारतने फायनल घेतले म्हणून मुलाखत दिली आहे म्हणजे भारताच्या मालकाचे हे रिप्लाय. केदारला तिकडून आल्यानंतर एकाकडे सांभाळायला दिला होता त्यांनी बैल खूप खराब केला होता त्याला पण घेऊन येताना अक्षरशः मी रडलो होतो ते बोलायला मी आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो सुशांत भाऊच्या वरती खूप विश्वास ठेवला होता मी आणि मला त्याचा त्रास झाला आहे हेही तितकंच खरं. कशा त्रास झाला कुठला विश्वास बरं मी कुठला शब्द दिलेला का तुमची पहिली दुसरी करून देतो वगैरे 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 तुम्ही झालं. आपण फक्त भारत घेऊन आलो होतो मागचं सगळं निर्णय भैयानी आणि गोंडा भावानी पैलवान यांच्यातच चाललं होतं. जाताना पण तुम्हाला माहित नव्हतं की इथनं जाणार आहेत ती भैयासनी गोंडा भावला आणि पैलवानासनीच माहित होतं. जाताना कळालं यासनी की पैलवान बैल घेऊन जाणार आहेत तोवर माहित नव्हतं. आणि ही सगळं पैलवान दादांनी इथं यावं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगावं. भैयानं पण बरोबर लक्षण वळावलं भैया म्हणलं मग आपलं तुम्ही गावात स्पष्ट असतं या म्हणजे गोटा बदला म्हणून
कारण की आपण परत आपला स्वभाव आहे घाण, जीव लावतो, जीव नाही, तिथं बसतो. चुकते, लय मोठी चुकते. मग बरं गोंडाभाव आला, गोंडाभावचा ते आपला स्वभाव म्हणजे गोंडाभाव रामला यात त्या पोरांच्या वगैरे चांगला. होय. परत काय झालं, बिट्टू कुठं सांभाळायचं ना तिने, बिट्टू तिथं काय तर पायाला फ्रॅक्चर झाला, बिट्टू तिथं वारला म्हणजे होय. गेल्यानंतर त्या- म्हणजे असं सुरुवात चालू झाल्यावर यांनी म्हटले मग वाटा आपला मग त्यांचं हाल झालं का झालं, कसं हाल झालं हिथनं निघाल्यानंतर हाल झालं, हिथं होती तर काय हाल नाही झालं. काशीगावात गेली झालं म्हणजे ते बरं. आठवड्यात गेली. आठवड्यात गेली, परत काशीगावात गेली, परत डायरेक्ट कुठे गेली ते काय आपल्याला माहित नाही. पण आपल्या घरातली म्हणत होती की त्यांना जाऊ नका, थांबा इथंच. तिथं आहे तोपर्यंत हाल झालेलं नव्हतं आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकलाय आपण, आज व्यायाम दिला, ती केलं. उलट ती नंदी जाताना पण आमचं असं म्हणजे आम्हाला इतकं ही बेकार वाटत होतं की एकदम गोटा मोकळा झाल्यासारखा झालता. मला त्यांची पण सवय झाली होती. काय खरं हे किती पण जीव लावा आपलं ते आपलंच असतं बरं का, म्हणजे पटलं आज. आणि तो व्हिडिओ म्हणजे त्यांनी नाव घेतलेलं नाही वगैरे त्यासाठी व्हिडिओ नाही, तो व्हिडिओ त्यांनी ज्या पद्धतीने रिप्लाय दिलाय भारतच्या माणसांना त्यासाठी व्हिडिओ केला. आणि आपल्या 5005 फॅमिलीला एकच सांगणं की तुम्ही खरंच कुणाच्या व्हिडिओ खाली जाऊन काही कमेंट करू नका आपल्या ह्या दावणीच्या, कारण काय उपयोग नाही. इथं आपलं युट्यूब चॅनेल आहे ना, तुम्हाला काय व्यक्त व्हायचंय ते हिथं व्हा, आम्ही इथं वाचतोय. पण दुसऱ्यांना की तुम्ही नाव घ्या वगैरे का फोर्स काही गरजच नाही आपल्याला, आपलं नाव ऑलरेडी आहे. आणि एक दादा मला मैदानात गाठ पडलेलं, ते म्हणले ते अहो दादा पेलवान बरं एकदा बोलतो भारतच्या मार्कावर, ते राव काय पण म्हणते तुम्हाला आता मग आता आम्ही काही केलं म्हणतो जास्त म्हणायला. हो. म्हणजे ही आपल्याला शेवटी सांगते तर ज्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघितलेत का नाही त्यांना माहित आहे, त्यामुळे त्यांना पण ती पटत नाही, ते आपल्याला लगेच सांगते. आणि जेवढे व्हिडिओ टाकतोय ते रिअल मध्ये टाकतोय व्हिडिओ, काय असं नाही बाबा खरं सांगत, पहिल्यापासून खरं सांगत नाही. हा आता किती व्यायाम घेतला आहे त्याला प्रमाण नाही. शेवटी ती भारत बांधला की तिथं याला मला राव तुम्ही व्यायाम घेताय बा, आता कधीच आम्ही व्यायाम घेतलेला नाही. बरं अमोल भाऊजी आणि सोनू भाऊजी तुम्हाला ह्यात काय बोलायचंय? काय म्हणजे आई ऐकत नाही मी एकतर सांगितलेलं कुठलं ऐकत नाही. अहो किती जर माणसं सगळी स्वार्थी झाली, काय झालं यातलं साठी, झालं की चांगलं. काय झालं सांग. त्यातलं साठी चांगलं झालं म्हणजे कळालं आपल्याला भाऊजी शेवटी आता काय हे- सुरुवातीलाच. किंवा ह्याच्यापाशी येईल ते याला वाटतं माझाच आहे, पण त्या कुठला नसतो ह्याचा. काय आता पर्याय नाही त्याला, आपला स्वभाव नडतोय हो. काय स्वभाव, आणि काय विश्वासघात स्वतःला केला. हाल करून घेत होता. जेवत नव्हतं दिवसभर उपाशीच. स्वतःचा हाल काय करून घेतलं, सॉरी विश्वास कुठला घात केला. एवढे येते येऊन नाही आम्ही तिकडे येतो, तिथं पण बोलवा. जाऊ द्या ना, सगळं सोशल मीडियावर झाले तरी सोशल मीडियावर होते. तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियावर कमेंट टाकल्या, विश्वास ठेवल्याला लय त्रास झाला, कुठला विश्वास ठेवला. आणि ह्या अशा रिप्लायमुळे आपल्याला असं त्यांना फोन करून विचारायला पण असं ही वाटतंय की बाबा कसं विचारायचं फोन करून, म्हणून डायरेक्ट जाऊ देल सगळ्यांच्या समोर. जरा आणि हे पण करताना रिप्लाय कमेंट करताना जरा विचार करायला पाहिजे. आणि आपण इथं 2 महिने आणि आपल्या फॅमिलीला बी म्हणावं पण नका करू कोणाच्या ह्याला म्हणजे ते कोण नाही कमेंट त्यातलं. नाही तो हो. हे फॅमिलीने काय केलं एकदा तर नाव घ्यायचं. आता नाही घेतली त्यांची इच्छा, त्यांचा बैल आपलं काय देता वय की बरोबर आहे, रिप्लाय द्यायला बरं सुचलं. काय म्हणू नका आपण, कसं काय करायचं. आणि काय आम्हाला उलट आम्हाला आनंद आहे आनंद आहे उलट केला. भारत गुलाल केला. काय असं नाही की बाबांनो त्या हे करतील. उलट प्रत्येक गाडा मालक गुलालासाठीच कष्ट करत असतो आणि प्रत्येकाला गुलाल मिळाल्यावर आनंद होतोच. आनंद होतो. आणि प्रत्येकाला गुलाल मिळावा, प्रत्येकाला आनंद मिळावा हीच आमची पण देवाकडे प्रार्थना आहे. आणि भारतनं गुलाल केला तर खरंच खूप छान वाटतंय आम्हाला, पण त्यात काहीच हे नाही, फक्त कमेंटमुळे हा विषय झाला. पहिलवान माझा नंबर आहे त्याच्यावर, त्यांचा आहे माझ्याकडे. मी बघ मला माहित होतं केलं. होय ना, आपल्याला कमेंट आलते की लिंब मैदानात आज 3 नंबर केलाय. छान वाटलं. पण शेवटी कसं आहे, आता ह्या आपल्या दावणीतनं माणूस गेल्यावर किंवा नंदी गेल्यावर आपण नंतर त्याचं का सांगा, कारण आपण थोडीच ती दाखवायला जाणार आहे. मग आम्ही तोच विषय तिथं कट करून टाकतो. आणि आपली फॅमिली जी ही व्हिडिओ बघणार आहे, ती ऑफिसला जाणार आहेत, जी गावाकडं लांब राहिलेत, खरं तर ती आवर्जून व्हिडिओ बघतात, त्यांना काय हिरड गाणं दाखवायचं सांगा. हे असलं सांगून करून निगेटिव्हिटी का पसरवा.
आता ह्यातनं काय साध्य झालं, पैलवानासनी आपण बोलणार, ती आपल्याला बोलणार, ही चुकीचं आहे ना. म्हणून काय नाही त्यात ते काय झालं, ते आपलीच चुकी झाली मोठी. आपण बैल सांभाळा मुळात घेतलं नाही पाहिजे. हा, ही आता तेच आम्ही सांगत कवा ऐकायचं नाही. नाही हाय हे सगळे आपली नाही. कारण आपलं ते आपलंच असतं. आणि एवढे करून पण असं उत्तर घेतलं नाही, वाटलं नव्हतं. आता सुंदर घेतलायसा मग. आता सुंदर म्हणजे ते डॉक्टर ते आपलं फॅमिली मेंबर गतच झाले ते. हा, आता काही विषय नाही सुंदरचा. आणि त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला कंटाळाच तो सांभाळा. असं नाही की त्यांनी फेरा काढायला दिलेत, मैदानात पळवायला नाही दिलेला. त्याचा काय विषय नाही. अशीच म्हणते सगळी आधी अगोदर आता काय नाही, एक दिवस काय करू आता, नाही, नेक्स्ट ते व्हिडिओ मध्ये डॉक्टर काय डॉक्टरांच्या बरोबर नाही, हा, बोलू डॉक्टर- अजून एकदा. ते विषय झालाय आणि आधी डॉक्टर. पहिलवान बी असंच म्हटलं होते. नाही आपण त्यांनी खास आपल्याला पेऱ्यासाठी दिला. हे दिलाय नव्ह सांगतोय. मग आता पेऱ्याला मला फोन वगैरे डॉक्टर पण फोन जाते. डॉक्टरने सगळं सांगितलं इकडं नियोजन सुंदर. डॉक्टरने ती जबाबदारी घेतलेली नाही. मग डॉक्टरने जर जबाबदारी घेतला असतं मग पटलं नसतं दोघांची. मी म्हणलं असतं राव डॉक्टर काल फेरा पडलाय थोडा असं म्हणताय, असा विषय झाला. त्यामुळे ते त्या सुंदरचा विषय द्या सोडून. कारण आता माणसं- बरं, ही आपण डॉक्टरांच्या बद्दल पण बोलतोय, तर ही ऑन कॅमेरा बोलतोय बरोबर. असं नाही की कॅमेऱ्याच्या पाठीमागं बोलतोय. ही आपलं सगळं स्पष्ट आहे. त्यामुळे ही युट्यूब फॅमिली बघत असते आणि आपल्या जरी लक्षात राहिलं नाही तरी त्यांच्या लक्षात राहतं. आणि ती त्यांना एक होतं की बाबा एवढं झालंय तर, पण ती काय अपेक्षा कुणी करू नका. आपलं युट्यूब चॅनल आहे, आपल्याला बोलायला, आपल्याला दाखवायला, आपलं नाव आहेच ना. त्यामुळे कुठेही कमेंट करू नका. आपल्या फॅमिलीला पण सांगणं. जो व्हिडिओ खरं सांगतो करायचं कारण काय या रिप्लायमुळे, नाहीतर मी याविषयी व्हिडिओ करणार आणि नव्हतो. मैदानात पण आमच्या विषयी निगेटिव्ह बोललं गेलंय, ह्या दावणी विषयी, ह्यांच्या विषयी. आणि कोण कोण नंबर मागायला गेल्यावर पण इग्नोर केलंय. ती आम्हाला येतं कमेंट मध्ये, ह्याच्यात मध्ये, नंतर पर्सनल येतं. म्हणून आम्ही सांगतो, पण तरी पण आम्ही हे सांगितलंच नाही. पण आज सांगावं लागलं. तर काय होतं, तुमच्या काय ह्या रिप्लायमुळं बाकीच्या गैरसमज गायले नुसतं म्हणजे दाखवते ह्यांच्या मनात एक पोटात एक असं पोटात एक आणि होटात एक अशा गोष्टी नाहीत. अमोल भाऊजी, सोनू भाऊजी पहिल्यापासून नादच लागलाय सुलतानमुळं, ह्यांचं बघण्यामुळं. पहिल्यापासून जसा आपण बैल आणला का नाही ते बाहेर तवाच मला कळत होता, लोकांचं घेऊ नको घेऊ नको, काय तुझी कमी आहे ती का कायम अमोल भाऊजी यासनी सोनू भाऊजी सांगतात की तू असं करू नको, यांनी केले काय मागलं टाल्याला हायच. ते यासाठी व्हिडिओ केलेला आणि भारत मला काही त्याने जर व्हिडिओ बघितला तर काय असेल ते आपण फोनवर बोलून मिटवून टाकूया, नाही तर नाही प्रत्यक्षात बोलू, प्रत्यक्ष बोलू, नाही तर आपलं मग व्हिडिओ डायरेक्ट करून सोशल मीडियावर टाकू. कोणाचं नक्की काय बरीतलं गेलं तर वाईट कमेंट नाही द्या की दादा काय झालं, मॅटर वाद झाला काय तुमचा, बंद झाला. आम्ही आमची आई म्हणून सुशांत बाटवड्यात मी बघायला जातो पहिले. होय. म्हणून सवय लागली. ही जात होती दोघ जण. ह्यांनी पण एकदा गेलत तर तिथं कोण नव्हतं, रिटर्न आलं का तर कोण थांबलं नाही. कारण एकदा आपल्या इथनं गेल्यावर आपण तिथं जाऊन थांबणं चुकीचं आहे. असंच की फेरा काढायला गेलो छकड्याच काय झालं होतं म्हणून तिथे छकडा आणाय गाडी गेलं. घेऊन गेल्यावर मी गेलतो की. म्हणजे आपलीच वाटत होतं ना आपलीच आई. मग इथं होती इथं तर असल्यामुळं, म्हणजे सुशांतमुळं. हो. आता आमची काय ओळख होती का? नाही. आणि आम्ही आपलं म्हणून आलं की त्याला आपलं म्हणूनच इथं सगळ्या म्हणजे आपलं म्हणूनच फ्रीडम असतो की या बसा. आता एवढं काय आलं पहिलं सांभाळायचं घेतली तर लई जीव लावू नका, त्याची असते ती मोठी माणसं. काय म्हणायचं असं. आणि आपल्या व्हिडिओ कसं मुलं बघतात, त्यांना वाटतंय काय हा बैल घेतला दुसऱ्याचा असं तसं, पण भरपूर कष्ट घ्यावं लागतं. आणि असं नाही की ते आपण भारत किल्लर वगैरे सांभाळलं त्यांनी महिन्याला आपल्याला पैसे पाठवले ती गैरसमज काढा की सांभाळणी दिल्या वगैरे वगैरे. नाही परत म्हणतील तुम्ही बेस पैसे खाल्ले आम्ही देत होतो महिन्याला तुम्हाला, उलट मी लॉस मध्ये एवढं पण सांगू. कशाला पैसे दिले ते पण सांगून टाका ना. कशाला दिली? कवा दिली? परत मैदानाला दिली अजून मैदानालाच की, बाकी असं वरण फिरण काय आहे का नाही. आमच्यात एकत्व गाठते ते पैसे. या गोष्टी सांगण्याच्या म्हणजे सोशल मीडियावर सगळं सांगायचं नसतंय, आणि खाद्याचं पण सांगा की नुसतं सांगायचं. खाल्लेलं काढून, पण आम्ही ती एवढंच सांगतो की आता जाऊ देल. आणि सुशांत भाऊवर विश्वास होता, कुठला विश्वास होता ते पण सांगा, कुठला विश्वास सुशांत भाऊवर विश्वासघात केला, कुठला आणि विश्वासघात? भाऊजी तुम्ही एक सुलतान आहे वैरण आणता आणि इथं त्यावेळेस किती नंदी होतं तुम्ही सांगा.
होय सगळं बंद. एवढ्यांची वैरण कशी हँडल केली असेल. पर्यंत बाहेर होतं त्या पावसात असल्या काढत होतो वैर हा. म्हणजे दोघं तिघ मी म्हणायचं काय म्हणजे त्याला कशासाठी एक आपली माणुसकी म्हणून एक तर त्यांचं तिकडं हाल चाललेलं साताऱ्यात की त्यांनी काय 2-3-4 महिने नंदी आणि बसून त्याला होत. reply आता काय मिळाला सगळ्याचं कष्टात फळ काय मिळालं. काय मिळालं आज मिळालं की विश्वासघात झाला, मला काय तिथं लय त्रास झाला. उलट एवढं करून आम्ही म्हणत होतो जाऊ नका इथं इथं शेड बांधून राहावा, सेपरेट राहावा. एवढं कोण देतं सांगा तुम्ही. गोंडाबाबा पण इथं आलेला की मध्यंतरी माझ्या 10-12 दिवसापूर्वी की दादा मी इथं राहतो म्हणून. त्याला म्हटलं बाबा माझी जरा कंडी म्हणजे गाडी सुराला लागू दे, त्याला फोन करतो आणि ये चालतंय मला. पण आम्ही त्यावेळेस गोंडा भावना नाही व्हिडिओत घेतले, ह्यांनी कुठं तर गडबडीत निघालं होतं त्यात राहिलं. तर हे विषय असा आहे काय ना इथनं पुढं दंडापासून कोपरापासून दंडवत की नाही आता कुणाला नाही. नंदी सांभाळ वगैरे आला इथं वाटल्यास 15-20 दिवस ठेवा, परत घेऊन जावा. करत सांभाळ असलं काय नको बाबा नो. पण सांभाळणे आपण कुणाची कधीच घेतलेली नाही. आणि फक्त एकच की आपल्या नंदीसनी होईल, पण आपण कधी भारतचाही कधी आपल्या नंदीत बरं हीच केलं नाही. तुझा भाव कधीच केला हा ते कमेंट कळाला. आपला नंदी आपला आहे, दुसऱ्याचा पण नंदी असतो. तो भारत आजारी पडला तेव्हा त्याला थंडी वाजायला लागली पावसानं, तर इथं आम्ही चादर वगैरे टाकून त्याची किती सोय केली, किती त्याला प्रमाण नाही. हे रात्रीचं येऊन इथं करत होतं. होते म्हणून पाला बिला टाकला थंड वाजता मग त्यांचं भारतीय मालकानं सांगितलं त्याला थंड सोसत नाही. बरं पुन्हा गाईचा वास येतोय घाण. म्हणजे पुढे राधाचीच मम्मी होती नाही का लाली होती, लालीची आहे. मग ती कुठली तर गाय इथं समोर होती, तो कोंबड्या आहे तिथं. तर मग त्या वासानं भारतच्या अंगी लागणं असं होईना तसं होईना भाऊजींच्या गोट्यावर नेऊन बांधलं. हे शेवटी कसं त्यांचा बैल आहे ते त्यांचा निर्णय. होता की मग आपण मान्य केलं नाही. शेवटी म्हटलं जाऊ दे त्याचा हाल नको. वाट्यावरून बैल हलवत झाला आपली जबाबदारी संपली. तिथनं बैल बाहेर गेलाय त्यातून किती सोय करून तिथं सोन्याचं जाऊन तिथं आपण सगळी लाईट रात्री 12-12:30 वाजेपर्यंत लाईट जोडली. तो व्हिडिओ पण आहे ना चॅनेलवर. काशीगावला हलवलं परत काशीगाव तुम्ही आम्हाला रिक्षा सोडून याच्यामुळं आम्ही तिथं सगळं ते काही पसारा कुट्टी मशीन वगैरे तुम्हीच बाहेर अहो, काढली. याच्या शेव आहे ते आहे ना आणि आम्ही देऊ. होताच की मग म्हणून तर तुम्हाला बोलवलंय की कुणाला वाटाय नको की ह्यांनी आणि मी माघारी एकटंच काय तर बोलतोय. भैया पण आहे याला भैया पण. होय आता बरं भैया म्हणताय सा भैयांचा पण कमेंट येत होत्या. तर आपण अमोल भाऊजी तुम्हाला सांगितलं होतं का नाही की भैयासनी घेऊन या इथं आणि भैयासनी म्हणा तुम्हीच सांगा काय झालंय, गैरसमज नको. तर भैयाने आधी आपल्याला काय सांगितलं होतं की मी मामांची शेती करायला जाणार आहे, काम सोडणार आहे, 15 दिवस आधीच सांगितलं होतं. मग नंतर झालं. आता मग आम्ही त्याच्यात जर काय आम्ही व्हिडिओ करून टाकला असता, भैया सांगत होता अमोल भाऊजीसनी की दादासनी म्हणा व्हिडिओ सांगा, पण आम्ही ती बोललो असतो तर आणि गैरसमज निर्माण झाला असतं. आम्ही भैयासनी बोलवलेलं का भाऊजी, भैया काय म्हणलं मी नाही येणार, मी नाही बोलणार. मग आम्ही नंतर काय बोलणार ह्या विषयावर. आणि त्या बायाचा पण विषय म्हणजे काय भांडणं वगैरे वाद वगैरे आमचं काय झालेलं नाही. फक्त त्यांना 15 दिवस आधी सांगितलं की कामासलं बोलवणार आहे, मामा शेती करायला जाणार आहे. म्हणजे याच्याजवळ सांगितलं कारण की शिव मध्यस्थी होता बऱ्यापैकी पहिल्यापासूनच कामाला येण्यापासून ती जाण्यापर्यंत अमोल भाऊजी. अमोल मला म्हणणार भैया काय बोललाय का तुला त्याविषयी म्हणून नाही काय म्हणलं माझ्याजवळ आलं असं सांगितलंय. मामांची बरं शेती झालं, 15 दिवस आधी सांगितलं. अमोल भाऊजी म्हणत होतात की दुसरं कोणतर सापडू देईल मदतीला आणि मग जावा असा विषय झालता. पण आम्हाला वाटलं परत आम्ही तो व्हिडिओ केला की निशान गेल्यानंतर मग भैया परत आलंच नाहीत दावणीवर, म्हणून मग काय आम्ही पण मैदानात असते ती एकच असते. होय की पण हवं भैयांचा पण विषय फॅमिलीच्या मनात गैरसमज आहे की का सांगत नाही ती. तर आम्ही त्यांना स्वतःलाच बोलवलेलं इथं बोलायला ना. अजून पण पैलवानांचं काही गैरसमज असलं पैलवान स्वतः इथं येऊ देत आणि कुठलं शब्द पाळला नाही, कुठलं काय झालंय ते त्यांनी स्वतः सांगू दे. आम्ही तर कधी पण तयार आहे, होय नाही. ते दिवशी झाला मग ते भैया व्हिडिओ आला नाही म्हणून आपण व्हिडिओ केलेला नाही. बरं असं बोल आणि एवढं की भैयांच्या विषयी कमेंट आल्या की आम्ही डिलीट केले त्या. होय हो हा? भैयांच्या कमेंट आल्या आम्ही डिलीट केले त्या. का तर कोण पण कसं पण बोलत होतं, पण आम्ही नंतर हा विषय चिघळला असता आम्ही रोज जर घेतला असता.
कारण की नको आहे आपल्याला ते बरं तेव्हा आता व्हिडिओ बोलून सगळ्याच गैरसमज झाला असतो म्हणजे कमेंट पण थांबली असते यायला. भैयाच नाही म्हणलं तुम्ही पहिल्यापासून हायसा व्हिडिओ तुम्ही या पण भैया नाहीत आलं. बोललो असतो का नाही मग जास्त 100% याच्यात काहीतरी झालंय पण कुठला एक ह्याचा पण शब्द त्याला नाही त्याचा पण शब्द ह्याला नाही असा विषय झालाय सगळा. तर चला आज नक्कीच तुमच्या विषयातलं मनातलं प्रश्न संपला असतील. होय. धन्यवाद. चला धन्यवाद.